नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागचं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असेल आजचा टॉपिक आपला कोणत्या विषयावरती आहे किंवा काय आपण घेणार आहोत. सध्या चर्चा किंवा सध्या हाच टॉपिक सगळीकडे आपल्याला बघायला मिळतो किंवा ह्याच्यावरती सगळ्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत किंवा वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत. तर ऑपरेशन सिंदूर हे भारताने जी कारवाई केली पाकिस्तानवरती किंवा POK वरती, त्या कारवाईचं उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर हे आपण लॉन्च केलं आणि ज्याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत. हे इन डिटेल तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी विचारले जाणार आहे. त्याच्यामधल्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कसं झालं किंवा काय, हा एक ज्वलंत टॉपिक किंवा सध्याच्या काळातला खूप सर्च केलेला टॉपिक आहे. तर जास्त आपण खोलात न जाता डायरेक्टली टॉपिक सुरू करूया. आपला काही दिवसापूर्वी मित्रांनो जो हल्ला झाला होता पहलगाममध्ये जे पर्यटक वगैरे फिरायला गेले होते, एक पहलगाम फिरण्याचं एक लोकेशन आहे, ठिकाण आहे आपल्या जम्मू काश्मीरमध्ये. त्यावेळेस काय केलं होतं ह्या लोकांनी, टेररिस्टनी, ह्यांनी तिथं जाऊन हल्ला केला आणि भरपूर पर्यटक लोकांना मारलं होतं. तर त्याचं उत्तर म्हणून सगळ्यांनी बघा, आता हे सांगतोच मी. तर बघा, दहशतवाद्यांनी केलेल्या पहलगाम भ्याड हल्ल्याची चीड भारतीयांच्या मनात गेली कित्येक दिवस होती. सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला की हल्ला झाला, लोक फिरायला गेले, ते आनंदात होते. कोणाचे कुटुंब मारलं, कोणाचे वडील मारलं, कोणाचा भाऊ मारला, कोणाचा मुलगा मारला, कोणाचा हसबंडची डेथ झाली. हे अशा सगळ्या घटना ह्या झाल्यानंतर म्हणजे एक प्रकारचं की दहशतीचं वातावरण जम्मू काश्मीर सारख्या एरियामध्ये किंवा आपल्या काय म्हणू शकतो की आपण जिथं फिरायला जाऊ शकतो त्या एरियामध्ये झालं होतं. तर सगळ्यांना ह्याचा राग होता या गोष्टीचा की काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, इंडियाने काहीतरी केलं पाहिजे. दरवेळेस येणार आपले आतंकवादी सोडणार, तिकडून पाकिस्तान मारून टाकणार आपल्या लोकांना, परत निघून जाणार, हे सारखं सुरूच आहे. तर म्हणजे त्याला रिटॅलिएशन किंवा त्याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर ही लॉन्च केलं होतं. तर ह्या हल्ल्यामध्ये मित्रांनो 25 भारतीय आणि एका नेपाळी माणसाचा मृत्यू झाला होता. म्हणजे टोटल 26 लोकांचा किंवा 26 इथं डेथ झाल्या होत्या. त्याच्यामध्ये 25 लोक भारतीय होते आणि एक नेपाळी होते. ह्यांचा कोणताही दूर संबंध पाकिस्तानशी नव्हता, कोणत्या ऑर्गनायझेशन नव्हता, मिलिटरीमध्ये नव्हते किंवा म्हणजे यांचा काहीच संबंध नव्हता बॅकग्राऊंड की जेणेकरून त्यांनी मारलं पाहिजे. फक्त त्यांचं टार्गेट काय झालं की हे लोक फिरायला गेले, नेमकं त्याच वेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि ह्या गोष्टी घडून आल्या. ठीक आहे. मग आता पुढं काय झालं, बुधवारी मध्यरात्री, बरोबर आहे, बुधवारी मध्यरात्री भारताने काय केलं, ऑपरेशन सिंदूर हे इंडियाने जवळपास रात्री 1 वाजता वगैरे हे लॉन्च केलं. आणि ह्याच्या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर किंवा आपण त्याला म्हणतो POK, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, ह्या POKच्या मध्ये जे दहशतवादी ठिकाण होते किंवा दहशतवादी कॅम्प होते, त्या कॅम्पवरती फक्त भारताने हल्ला केला. म्हणजे भारताचं इतकं आपण म्हणजे एवढ्या ह्याच्यात सुद्धा संयम ठेवला किंवा आपली जी पहिल्यापासूनची जी पॉलिसी आहे की आपण कोणाच्या वाटत जात नाही किंवा गेल्यानंतर समजा आपण त्याच व्यक्तींना हे करतो की ज्यांनी आपल्याला हार्म केलेला आहे. आता ह्यांनी फक्त आपण जसं रिटॅलिएशन केलं किंवा हल्ला केला, फक्त जे दहशतवादी होते किंवा टेररिस्ट त्यांच्याच लोकेशनला आपण हल्ले केलेले आहे. त्याच्यामध्ये कोणीही निष्पाप नागरिक मारलेला नाहीये. इव्हन पाकिस्तानचे आर्मीला सुद्धा आपण काही किंवा त्यांचा धक्का लागलेला नाही किंवा त्यांच्या कोणत्याही पाकिस्तानच्या सैन्याला सुद्धा आपण काहीच केलेलं नाही. फक्त तिथं जे लपलेले टेररिस्ट आहे ज्यांना पाकिस्तान पोचतंय त्याच ठिकाणावरती फक्त आपण हल्ला केलेला आहे. ठीक आहे. या ऑपरेशन नंतर एकूण 9 दहशतवादी ठिकाणावरती हल्ला केला गेला. या हल्ल्यात एकही पाकिस्तानी बघा सैन्य तर नव्हतं, म्हणजे पाकिस्तानी सैन्य म्हणजे पाकिस्तानच्या आर्मीचं किंवा नेव्हीचं किंवा म्हणजे पाकिस्तानचं कोणताही बेस कॅम्प नव्हता की तिथं कोणताही पाकिस्तानी आर्मी तिथं त्यांना प्रॉब्लेम झाला किंवा त्यांच्यावरती हल्ला केला आपण. आणि पण दहशतवादी ठिकाणावरती वेचून हल्ला केला म्हणजे दहशतवादी ठिकाणं सापडून आपण त्यांना काय केलं, टार्गेट केलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघूया. या ऑपरेशन नंतर बघा आपण 9 ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात एकही ठीक आहे मगाशी बघितलं आपण. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो बघा कोणत्या कोणत्या लोकेशनला, बहावलपूर हे 100 किलोमीटर राहते, इंडियाच्या बॉर्डरपासून बहावलपूर हे 100 किलोमीटर राहते, तिथपर्यंत आपण हल्ला केला होता. मुर्दके 30 किलोमीटर आत आहे, गुलपूर 35 किलोमीटर आतमध्ये आहे, सवाई कॅम्प 30 किलोमीटर आतमध्ये आहे, बिलाल कॅम्प अंतर माहीत नाही, कोटली कॅम्प 15 किलोमीटर आत आहे, बर्नाल कॅम्प 10 किलोमीटर आतमध्ये, सरजाल कॅम्प 8 किलोमीटर आतमध्ये आणि मेहमुना कॅम्प 15 किलोमीटर आतमध्ये. म्हणजे सगळ्यात जास्त अंतर बहावलपूरचं होतं मित्रांनो. कशाचं होतं, बहावलपूरचं. म्हणजे या 9 ठिकाणी आपण टार्गेट करून जे दहशतवादी कॅम्प असतील किंवा त्यांचे जे अड्डे असतील ते उद्ध्वस्त केलेले आहे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने किंवा आपल्या आर्मी नेव्हीनं. ठीक आहे. किंवा एअरफोर्सनं, नेव्हीचा रोल नव्हता, एअरफोर्सचा जास्त याच्यामध्ये रोल होता. ठीक आहे. आता मित्रांनो इथं हा जो तुम्हाला मॅप दिसतो सगळ्यांना, ह्या मॅपनुसार हा पेनमध्ये दिसतो.
तर बघा इथं बघा हा मुझफ्फराबाद आहे. हे जे 9 लोकेशन दिसतात तुम्हाला, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, सियालकोट, चकमरू, मुरिंदके आणि बहावलपूर. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे जवळपास ह्या 9 ठिकाणावरती आपण इथं हल्ले केले होते. गुलपूरमध्ये 2 ठिकाणी म्हणजे इथं आहे. तर इथं आपण हल्ले केलेले होते. हा POKचा पार्ट आहे जो पाकिस्तानने ऑक्युपाय केलेला आहे. आणि त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानने काय केलं, पूंछ सेक्टर जे आहे मित्रांनो, बघा पूंछ सेक्टर जे तुम्हाला इथं दिसेल, वाटलंच मी रफ करतो तुम्हाला इथं समजेल. पूंछ सेक्टर जे आहे आपलं, हा पूंछ जो प्रांत आहे, ह्या पूंछवरती पाकिस्ताननं हल्ला करून आपले काही इंडियन नागरिक, इंडियन जे लोक आहेत म्हणजे ज्यांचा काही संबंध नाही, आर्मीचा काही संबंध नाही, निष्पाप लोकांवरती हल्ला करून जवळपास 10 ते 15 लोकांची डेथ जवळपास आणि 60 ते 64 लोकांचं इंजुरी झालेली आहे. म्हणजे पाकिस्तानने काय केलं, डायरेक्टली त्यांनी हल्ला केला पूंछ सेक्टरवरती आणि आपल्या लोकांना मारायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आता हे त्यांनी चुकीची स्टेप घेतली. पहिले त्यांच्याकडे दहशतवादी आले, आपल्यावरती हल्ला केला, आपण ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. त्यांना आता त्यांच्या ह्याला ठेस पोहोचली ना की बा इंडियावाली येऊन आपल्या इथून हल्ला करायला लागले. पण त्यांनी चुकीचं केलं की आपले जे निष्पाप लोक आहे ते मारले गेले, आपण त्यांचा एकही निष्पाप नागरिक मारलेला नाही. ठीक आहे, हा असा मॅप आहे. ह्याच्यामध्ये हे जे लोकेशन्स आहेत ह्या लोकेशन्सवरती हल्ला झालेला आहे. ठीक आहे, हे इथं लेह आहे मित्रांनो. ठीक आहे, हा POKचा पार्ट आहे, गिलगिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती आहे. आणि इथं आपण हल्ले झालेले ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे, इथं बघा हे लाहोर आहे, इथं आपला अमृतसर, जालंधर. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता मित्रांनो ही कारवाई जी केली आपण ती कायद्याच्या कक्षेत होती का नाही नव्हती त्याच्यावरती डिबेट सुरू झाले. भरपूर युनायटेड सिक्युरिटी काउन्सिलने त्याच्यामध्ये काही मत मांडलं, अमेरिकेने काही मत मांडलं, वेगवेगळ्या कंट्रीजने काही मत मांडलं. तर नेमकं काय होतं हे ते बघूया थोडक्यामध्ये. भारताने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत कारवाई केली. मित्रांनो आपण जी कारवाई केली ती आंतरराष्ट्रीय कक्षेच्या कायद्यात किंवा ज्या लॉ आहेत फॉलो करतो आपण इंटरनॅशनली त्याला अनुसरून आपण कारवाई केली. या कारवाईचा कोणत्याही नागरी स्थानावर किंवा सामान्य नागरिकावर परिणाम झाला नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हे स्पष्ट केलं की ही कारवाई फक्त दहशतवादाविरुद्ध होती. आपल्या इथं कोण आले, पाकिस्तानची आर्मी आली का नाही, टेररिस्ट आले. मग टेररिस्टला मारण्यासाठी आपण कॅम्प बघून सापडून त्याच्यावरती आपण अटॅक केला. त्यामुळे ही कारवाई टेररिस्टला मारण्यासाठी होती. त्यामुळे ही आपण इंटरनॅशनल लॉला कन्सिडर करून केलेली आहे. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला नाही. आता पाकिस्तानला काय वाटतं की आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे, आमच्या इथून हल्ला केला. पण तुमच्या इथून हल्ला केला बरोबर आहे, पण तुम्ही त्यांना टेररिस्टला तुम्ही आश्रय काय देता? मला सांगा, इंडियामध्ये असं आहे का कोणतं लोकेशन ते टेररिस्ट राहतात, इंडियन गव्हर्नमेंट त्यांना पोचतंय, इंडियन आर्मी त्यांना सपोर्ट करते, असं आहे का? नाहीये. मग पाकिस्तान गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करतं, त्यांना माहित असतं नेमकं काय चाललंय काय नाही, पण ते त्याच्याकडे कानाडोळा करतात. मग त्यामुळं आपल्यालाच ती खबरदारी घेऊन त्यांना आपण नष्ट करायला त्यांनी म्हणजे आपण केलं. पण त्यांना वाटते की आपल्या सार्वभौमत्व किंवा आपण तो सोव्हरेनिटी त्याच्यावरती हल्ला आहे का, तर त्याच्यावरती हल्ला नाहीये मित्रांनो हा. पण पाकिस्तानमध्ये या हल्ल्यानंतर खळबळ उडाली आहे. अनेक दहशतवादी अड्डे रिकामी करण्यात आलेली आहेत. भारताने 2016ला पण अशी सर्जिकल स्ट्राईक केली होती आणि 2018ला बालाकोट एअर स्ट्राईक हे सुद्धा केलं होतं. म्हणजे 2016 बघा, 2016, 2018 आणि आता 2025 म्हणजे ही जी स्ट्राईक आहे ही भारताने पाकिस्तानच्या भूमीवर केलेली तिसरी कारवाई आहे. बालाकोट 18ला झालं, 16ला सर्जिकल स्ट्राईक आणि 25ला काय झालं मित्रांनो, ह्या जे पाकिस्तानचे जे दहशतवादीचे अड्डे होते 9 ते आपण उडवलेले आहे. ऑपरेशन सिंदूर. ठीक आहे, नेक्स्ट. आता मिशन सिंदूर नाव काय मित्रांनो, हे नावच का दिलं गेलं, तर मिशन सिंदूर का नाव दिलं? पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं. त्यांनी लेडीजला मारलं नाही किंवा महिलांना मारलं नाही, त्यांच्या पतीला मारलं. आता बघा आपल्या इंडियन ह्याच्यामध्ये म्हणजे धर्मामध्ये किंवा आपण जे फॉलो करतो त्याच्यामध्ये सिंदूर म्हणजे काय, लेडीज जे लावतात आपल्या नवऱ्यासाठी लावतात किंवा पतीसाठी लावतात, ते खूप इम्पॉर्टंट आहे किंवा त्याचा खूप मोठं त्याच्यामध्ये रोल आहे किंवा ते खूप महत्त्वाचं किंवा म्हणू शकतो आपण की त्यांच्या आयुष्याचा तो एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर त्यांनी त्यांच्या सिंदूर म्हणजे त्यांचं सिंदूर हिसकून गेलं किंवा त्यांचे सिंदूर त्यांनी नष्ट केलं. मग त्याला उत्तर म्हणून बघा महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं यांनी, कोणी, ह्या टेररिस्टनं. मग त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या, त्याला प्रत्युत्तर म्हणजे त्यांचं सिंदूर पुसलं. तर ते सिंदूर पुसल्या गेल्यामुळं या मिशनचं नाव होतं मित्रांनो मिशन सिंदूर असं नाव ठेवलं होतं. काय नाव ठेवलं मित्रांनो याचं? मिशन सिंदूर असं नाव ठेवलं गेलं. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक मिशनला काही ना काही नाव असतं. आता ऑपरेशन पोलो काय मित्रांनो, ऑपरेशन पोलो माहिती तुम्हाला हे ऑपरेशन पोलो काय आहे? तर ऑपरेशन पोलो हे भारताच्या संघराज्यामध्ये जेव्हा हैदराबाद संस्थान विलीन करायचं होतं त्यावेळेस ऑपरेशन पोलो हे लावलं गेलं किंवा
त्याला नाव दिलं. तर तिथं का बरं नाव दिलं, तर तिथं पोलो नावाचं एक स्टेडियम होतं हैदराबादला एक पोलो नावाचं एक मोठं स्टेडियम होतं. तर त्या स्टेडियमचं नाव ऑपरेशन पोलोनुसार दिलं. म्हणजे प्रत्येक ह्याच्या मागे काही ना काही, हे नाव देण्यामागे काही ना काही तत्वज्ञान असतं किंवा काही ना काही गोष्टी असतात. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता ह्या दोघी जणी बघा कोण आहेत ऑपरेशन सिंदूर माहिती देणाऱ्या रगरागिणी. ह्या दोघी जणींनी काय केलं होतं, ऑपरेशन सिंदूरमध्ये जे मीडियाला ब्रीफ करतो आपण किंवा थोडाफार त्यांचा पण त्याच्यामध्ये रोल होता, काही मॅनेजमेंटमध्ये असेल, काही गोष्टीमध्ये असेल. तर ह्या दोघी जणी नेमक्या कोण आहेत, तर ह्यांच्याविषयी सुद्धा खूप सारं न्यूज किंवा पेपरमध्ये गोष्टी आलेल्या आहेत. तर थोडक्यात आपण बघूया, जेणेकरून तुमचा जर क्वेश्चन वगैरे आला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. तर कर्नल सोफिया कुरेशी यांचं नाव आहे मित्रांनो, कर्नल सोफिया कुरेशी. यांचं शिक्षण झालेलं आहे बायोकेमिस्ट्री. ठीक आहे. ह्या एक्सरसाइज फोर्स 18 या तुकडीचे नेतृत्व करणारी भारतीय लष्करातील पहिली महिला अधिकारी. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की एक्सरसाइज फोर्स 18 तुकडीच्या नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला लष्करातील पहिली महिला कोण होती, तर त्यांचं नाव होतं सोफिया कुरेशी. 1999 मध्ये भारतीय सैन्यात दाखल चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी किंवा आपण त्याला म्हणतो OTA, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, त्याला शॉर्ट म्हणतात OTA. तर या OTA मध्ये त्यांनी भाग घेतला होता किंवा ते ट्रेनिंग अकॅडमीमधून त्यांनी त्यांचं प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग घेतली होती आणि त्या भारतीय सैन्यामध्ये दाखल झाल्या होत्या. ठीक आहे. नंतर पुढचं जे नाव आहे ते आहे विंग कमांडर व्योमिका सिंग. काय नाव आहे यांचं, विंग कमांडर व्योमिका सिंग. एअरफोर्समध्ये ह्या जॉईन आहेत इंडियाच्या आपल्या. शिक्षण झाले यांचं इंजिनिअरिंग. डिसेंबर 2004 रोजी यांनी भारतीय हवाई दलात नियुक्त झालेल्या सध्याच्या काळातील सर्वोत्तम विंग कमांडर पैकी एक आहेत. म्हणजे 2004ला त्यांनी आपलं एअरफोर्स इंडियाचं जॉईन केलं होतं. 2500 तासांचा किंवा त्याच्यापेक्षा अधिक उड्डाणाचा किंवा म्हणतो ना आपण की चालवण्याचा उड्डाणाचा अनुभव त्यांना. ईशान्य भारतातील राज्ये आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या कठीण भागात चिता आणि चेतक हे जे हेलिकॉप्टर आहेत आपले, लढाऊ हेलिकॉप्टर इथे चिता आणि चेतक काय आपले लढाऊ हेलिकॉप्टर, ते उडवण्याचा अनुभव ह्यांना आहे, उडवण्याचा उत्तम अनुभव ह्यांना आहे. आणि 2500 तासाहून जास्त यांनी विमान असेल किंवा आपले हेलिकॉप्टर असेल ते त्यांनी उडवलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एकदम माहिर आहेत. यांचं नाव आहे व्योमिका सिंग आणि त्या होत्या आपल्या एकदा नाव बघून घ्या, सोफिया कुरेशी. ठीक आहे. कर्नल हे आर्मीमध्ये आहेत, ते एअरफोर्समध्ये आहेत. आता वैश्विक समर्थन आणि विरोध म्हणजे काय की सगळ्या आता इंडियाने केली कारवाई, मग वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. कोणाचं म्हणणं होतं चांगलं आहे, कोणाचं वाईट होणं म्हणजे चुकीचं आहे, कोणाचं म्हणणं होतं अशामुळे भारत पाकिस्तान युद्ध होऊ शकतं. म्हणजे ह्या सगळ्यांनी काही ना काही गोष्टी, काही ना काही अनुमान काढले. तर कोणत्या कंट्रीजनं इंडियाला सपोर्ट केला किंवा इंडियाला चांगल्या म्हणजे की बाबा कोणी स्टेबल राहिलं, कोणी सपोर्ट केला किंवा कोणी अपोज केलाय ते आपण बघूया. तर मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर ही भारताची कारवाई अचूक आणि संयमी पाऊल असल्याचे म्हणत अमेरिका, इस्रायल आणि युरोपीय देशांनी या घटनेचे कौतुक केले. बघा, अमेरिका, इस्रायल आणि युरोपनी सपोर्ट केलेला आहे. तुर्कीने पाकिस्तानबद्दल सहानुभूती व्यक्त करत भारताची ही कृती म्हणजे युद्धाचा धोका असल्याचे म्हटले आहे. तुर्कीने काय केलं मित्रांनो, इनडायरेक्टली पाकिस्तानला सपोर्ट केला आणि त्यांचं म्हणणं आलं की अशा कारवाईमुळे पाकिस्तान पण काहीतरी करल, इंडिया काहीतरी करल आणि मग युद्ध होऊ शकतं. तर त्यांचं असं म्हणणं आलं. नंतर या कृतीवर अझरबैजानने काय केलं, नकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांचं म्हणणं आलं की ह्या भारत आणि पाकिस्तानचा तणाव वाढू शकतो आणि त्याची आम्हाला चिंता आहे. म्हणजे तुर्की, अझरबैजान आणि कतारचं राजकारण आणि तणाव कमी करण्याचं हवं. कतारचं म्हणणं आहे राजकारण आणि तणाव कमी करा, हे स्टेबल सगळं राहू द्या. म्हणजे 3 कंट्रीने थोडंफार पाकिस्तानच्या साईडने थोडंफार बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी एकदम डायरेक्टली बोललेलं नाहीये, इनडायरेक्टली त्यांनी बोललेलं आहे. ठीक आहे. आणि या सर्व आता कतारचे विधान थोडं संतुलित होते. ह्यांच्यामध्ये कतारचं विधान संतुलित होतं, त्यांचं म्हणणं होतं, परंतु त्यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्यास आणि तणाव कमी करण्यास स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजे तुर्की, अझरबैजान आणि कतार हे थोडेफार पाकिस्तानच्या सपोर्टमध्ये आहेत, पण बाकीच्या कंट्री असेल, UN सिक्युरिटी काउन्सिल असेल किंवा बाकीचे UN सिक्युरिटी काउन्सिलचे काही स्थायी सदस्य असतात, काही अस्थायी सदस्य असतात, तर थोड्याफार म्हणजे सदस्यांनी आपल्याला काय केलं आहे की सपोर्ट केला आहे की हे चुकीचं आहे, म्हणजे चुकीचं होऊ शकत नाही, आपण टेररिस्टला हल्ला केलेला आहे आणि ते पाकिस्तानचंच काम होतं टेररिस्ट हाकलून द्यायचं, पण त्यांनी न केल्यामुळे इंडियाला ती कारवाई करावी लागली. ठीक आहे. बघूया नेक्स्ट पुढे काय दिलं बघा आपल्याला. आता ऑपरेशन सिंदूर केलं, पण नेमकं कुणी केलं, काय केलं, कोणती गोष्टी वापरल्या, कोणतं मिसाईल वापरलं, कोणतं आपलं हे वापरलं, काय म्हणतो आपण त्याला फायटर प्लेन वापरलं, कोणत्या मिसाईल वापरल्या, कोणते बॉम्ब वापरले, कोणतं ड्रोन वापरलं. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये स्काल्प मिसाईल, हॅमर बॉम्ब आहे आणि कामिकाझे ड्रोन हे वापरलेलं आहे. तर स्काल्प मिसाईल किंवा क्षेपणास्त्र म्हणजे काय, तर स्काल्पला काय म्हणतात मित्रांनो, स्टॉर्म शॅडो किंवा स्कॅल्प हे हवेतून सोडले जाणारे लांब पल्ल्याचे मिसाईल आहे. हे काय मित्रांनो, हवेतून सोडले जाणारे
लांब पल्ल्याचे मिसाईल आहेत. हे अत्यंत खोलवर डागले जातात, जे मजबूत बंकर आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना नष्ट करू शकते. उच्च क्षमतेच्या आणि स्थिर लक्ष्यावर पूर्वनियोजित हल्ल्यासाठी ते डिझाईन केलेले आहे. म्हणजे बघा, हे जे स्काल्प किंवा स्टॉर्म शॅडो हे जे आहे, हे हवेतून सोडले जाणारे लांब पल्ल्याचे मिसाईल आहेत. म्हणजे लॉंग यांची रेंज आहे आणि हे अत्यंत खोलवर जातात. आणि हे मजबूत बंकर, म्हणजे एखादं बंकर असं, बंकर म्हणजे जमिनीखाली लपून बसलेलं एखादं असं ना एकदम बनवलेलं एकदम, तर मजबूत बंकर असू द्या किंवा एखादी कोणती गोष्ट असू द्या, ते नष्ट करण्याची कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. स्काल्प हे पारंपरिक स्फोटकासह 1300 किलो, हे काय करतं, 1300 किलो हवेतून सोडले जाणारे क्रूज मिसाईल आहे किंवा क्रूज क्षेपणास्त्र आहे. हे स्काल्प मिसाईल सामान्यतः युकेच्या युरोफायटर टायफून, टायफून काय आहे, किंवा फ्रान्सचं टायफून हे लढाऊ विमान आहे मित्रांनो, किंवा फायटर प्लेन आहे. म्हणजे युकेच्या टायफून किंवा फ्रान्सचं राफेल ह्या लढाऊ विमानातनं हे सोडलं जातं. ठीक आहे. स्काल्प अंदाजे 300 किलोमीटर पर्यंतचे टार्गेट हिट करण्यास सक्षम आहे. युरोपियन संरक्षण कंपनी MBDने हे मिसाईल उत्पादित केले आहे. MBDAने, कोणी, युरोपियन कंपनीनं हे स्काल्प तयार केलेलं आहे, MBDAने. ठीक आहे. इथपर्यंत डाऊट नसावा. स्काल्प बद्दल बघितलं आपण. हे अशा प्रकारचं मित्रांनो, हे बघा, हे स्काल्प लिहिलं बघा इथं, स्काल्प SCALP EG, स्काल्प EG. हे असं विमान आहे, तिथे मिसाईल लावलेले असं हे सोडतात. ठीक आहे. एकदम फास्टमध्ये सोडून देतात. ठीक आहे. नेक्स्ट, नंतर काय विचार मित्रांनो, हॅमर वापरलेले. हॅमर काय आहे, हे काय आहे, हे बॉम्ब आहे, बॉम्ब टाईप. म्हणजे काय मित्रांनो, ह्याचा लॉंग फॉर्म काय, हायली एजाईल मॉड्युलर म्युनिशियन एक्सटेंडेड रेंज. हे काय बॉम्ब आहे एक टाईपचा हॅमर. बघा, अशा प्रकारचं त्याचं चित्र आहे किंवा इमेज आहे. ते सुद्धा ह्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेलं आहे. तर हॅमर काय मित्रांनो, हे मीडियम रेंज मिसाईल आहे. फ्रान्सने या मिसाईलला वायुसेना आणि नेव्हीसाठी तयार केले आहे. कोणी तयार केलं, हे फ्रान्सने. ते तो कोणी तयार केलं, तर युरोपियन एजन्सीने, युरोपातल्या काय कंपनी तयार केलं, युरोपमधल्या, युरोपियन युनियनमधल्या, आणि हे फ्रान्सने तयार केलं आहे. ही आकाशातून जमिनीवर वार करते. म्हणजे आकाशातून जमिनीवर सोडतात. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, एअर टू लँड म्हणजे आकाशातून जमिनीवर मारा करणारे हॅमर हे मिसाईल आहे. हॅमर लडाख सारख्या पर्वतीय भागातील मजबूत शेल्टर आणि बंकर उडवण्यास सक्षम आहे. हॅमरने 60 ते 70 किलोमीटर रेंज पर्यंतच्या टार्गेटला उडवता येते. हॅमरची रेंज काय आहे, 60 ते 70 किलोमीटर. स्काल्पची रेंज होती 300 किलोमीटर पर्यंत. लक्षात ठेवा, रेंज सुद्धा परीक्षेला विचारल्या जाऊ शकते. हे आता हे काय मित्रांनो, हे आहे मित्रांनो कामिकोझे. बघा पुढचं, हे काय, कामिकाझे. हे कामिकाझे ड्रोन आहे. ड्रोन दिसते काय, मेड इन इंडिया, म्हणजे याचा अर्थ इंडियामध्ये तयार झालेला आहे कामिकाझे. ठीक आहे. आता बघा, कामिकाझे काय आहे, कोणी तयार केलं बघा, डेव्हलप बाय द बेंगलुरू बेस्ड अल्फा डिझाईन ADTL, अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजी लिमिटेड असं काहीतरी नाव आहे त्याचं. तर ADTL कंपनीने तयार केलं आणि पार्टनरशिप कोणाबरोबर मित्रांनो, इस्रायलच्या इल्बिट सिस्टम, इस्रायलच्या कंपनी बरोबर बेंगलोरच्या कंपनीनं, प्रायव्हेट कंपनी, दोघांनी पार्टनरशिप कडून हे कामिकाझे ड्रोन तयार केलं. आता कामिकाझे नाव कुठून घेतलं मित्रांनो, नाव समजते की हे जापनीज नाव आहे. तर याचा अर्थ काय होतो आणि का बरं असं नाव दिलं समजून घ्या. कामिकाझे हा जपानी शब्द आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये किंवा सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये काय झालं बघा, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये विशेष प्राणघातक हल्ला युनिटशी संबंधित हे नाव होते. यामध्ये लष्करी वैमानिक त्यांची लढाऊ विमाने क्रॅश करून आत्मघातकी मोहीम राबवत आणि त्यांच्यासोबत शत्रूचा खात्मा करायची. म्हणजे मित्रांनो काय दिलं बघा, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये काय व्हायचं की जे लढाऊ विमाने असतात किंवा आपण म्हणतो त्याला की जे फायटर प्लेन आहेत, ते फायटर प्लेनमध्ये जे बसलेले जे चालवणारे चालक असतात किंवा वैमानिक असतात, चालक म्हणू शकत नाही आपण, त्यांना वैमानिक म्हणतो. तर ते वैमानिक काय करायचे, समजा आता इथं बेस आहे, त्याला माहिती त्यांना बेस आहे, मग ह्या बेसवरती आता क्षेपणास्त्र संपले किंवा बाकीच्या गोष्टी संपल्या किंवा त्यावेळेस टेक्नॉलॉजी भारी नव्हती, मग काय करायचं होतं, हे लोक काय करायचे त्यावेळेस, एवढं धाडसी लोक होते जपानीज लोक, ते डायरेक्टली ते विमान किंवा ते फायटर प्लेन घेऊनच त्या अड्ड्यावरती हल्ला करायचे आणि स्वतः मरायचे आणि त्या पुढच्या माणसाला मारायचे, म्हणजे शत्रूला मारायचे आणि त्या हल्ल्याला नष्ट करायचे, त्या लोकेशनला नष्ट करायचे किंवा डायरेक्टली दुसऱ्या लढाऊ विमानावरती, म्हणजे डायरेक्टली ते आपण म्हणते का एखादी फोर व्हीलर असली आपण डायरेक्ट दुसऱ्या फोर व्हीलरला उडून टाकतो, डायरेक्टली त्याच्या अंगावर घालायचं, तशा प्रकारचं हे करतं. मग ह्याच्यामध्ये स्वतःचा लॉस पण झालेला आहे. मग असे हे आत्मघातकी हल्ले, स्वतःहून आत्मघातकी हल्ले करायचे जेणेकरून पुढच्या शत्रूला त्रास होईल किंवा पुढचा शत्रू नष्ट होईल. तर अशा प्रकारची संकल्पना वर्ल्ड वॉर 2 मध्ये जी राबवली गेली होती, तर त्याचं त्या गोष्टीला कन्सिडर करून ह्यांनी कामिकोझे नाव दिलं होतं. ठीक आहे. तेव्हापासून कामिकाझे हे नाव कोणत्याही आत्मघातकी मोहिमेशी जोडले गेले. म्हणजे कोणतीही आत्मघातकी म्हणजे स्वतःला घात होईल अशी मोहीम असेल तर त्याला म्हणतो आपण कामिकाझे, त्यामुळे हे नाव आहे.
ड्रोनच्या दृष्टिकोनातून तो एक रोबोटिक बॉम्ब आहे. हा काय रोबोटिक बॉम्ब आहे, ड्रोन आहे पण त्यात बॉम्ब असतो मित्रांनो. हा एक रोबोटिक बॉम्ब आहे जो अचूक आणि वेळेवर हल्ला करण्याच्या स्थितीत येईपर्यंत लक्ष्याजवळ उडतो. तो काय करतो म्हणजे अचूक आणि वेळ जो जिथं हल्ला करायचा ते लक्ष्याजवळ आजूबाजूला फिरत असतो आणि जेव्हा त्याला सोडलं कमांड दिली बरोबर तो हल्ला करतो. हे एक मार्गदर्शित म्हणजे काय म्हणतो आपण ह्याला गाइडेड क्रूज मिसाईल आहे. आणि मानवरहित हवाई वाहन म्हणजे काय UAV म्हणजे काय अनमॅन, तिथं माणसाची गरज नाही. आता आत्मघातकी हल्ला व्हायचा माणसं मारायचे, मग आता नवीन ड्रोन निघलं, ड्रोनमध्ये बॉम्ब ठेवायचा, ड्रोनच जाणार, ड्रोन फुटणार, माणसं मरतील का, पुढचे मरतील पण आपला माणूस मरत नाही बरोबर. त्यामुळं अशा प्रकारचं ड्रोन तयार केलेलं आहे. ठीक आहे. दीज ड्रोन्स कॅन आयडेंटिफाय, बघा हे ड्रोन काय करतात आयडेंटिफाय करतात, ट्रॅक करतात आणि स्ट्राईक करतात. कुठं डेझिग्नेटेड टार्गेट किंवा त्यांना जे टार्गेट दिलं ना त्या टार्गेटला ते अटॅक करतात युजिंग अ 5 kg और 10 kg वॉरहेड. म्हणजे 5 ते 10 किलोपर्यंत त्याच्यामध्ये ते वॉरहेड म्हणजे बॉम्ब टाईप असेल किंवा एखादी जे दारूगोळा असेल ते कॅरी करू शकतात विदिन देअर बॉडी. ईच ड्रोन इज ऑटोनॉमस अँड हॅज अ रेंज ऑफ 100 किलोमीटर. किती रेंज मित्रांनो याची म्हणजे बघा 100 किलोमीटर पर्यंत रेंज. समजा आपण पुण्याला आहे, पुणे मुंबई अंतर जवळपास 150 किलोमीटर म्हणजे मुंबईच्या जवळपास पर्यंत आपण हल्ला करू शकतो. म्हणजे एवढं याची रेंज आहे मित्रांनो. 100 किलोमीटर पर्यंत हा ड्रोन उडून तिथे एखादा टार्गेट आपण ऑलरेडी सेट केला असेल त्या टार्गेटला हल्ला करतो. ठीक आहे. पण एकदा सोडलं मग त्या वापस घेता येत नाही. तिथं त्या गोष्टीवरती फुटूनच ते म्हणजे संपून जातं, नष्ट होऊन जातं. तर असं हे कामिकाझे ड्रोन आहे मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो आता त्यांनी पहलगामचा हल्ला केला, आपण त्याला उत्तर रिटॅलिएशन म्हणून काय केलं ऑपरेशन सिंदूर केलं. त्यांनी परत रिटॅलिएशन करून आपल्या निष्पाप लोकांना पूछ सेक्टरमध्ये किंवा पूछ एरियामध्ये निष्पाप लोकांना त्यांनी बळी घेतला. 15 ते 20 लोक म्हणजे मेले किंवा शहीद म्हणजे डेथ झाली त्यांची आणि जवळपास 50 ते 60 लोकांचं काय झालेलं आहे मित्रांनो इंज्यूर झालेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. आणि आता सध्या न्यूजमध्ये तुम्ही पाहत असाल तर काहीतरी तिकडून काहीतरी गोष्टी येतात, आपण काहीतरी करतो. तर ही मित्रांनो थोडी म्हणजे घाबरण्यासारखी स्थिती नाही पण युद्धजन्य परिस्थिती म्हणू शकतो आपण, तशी थोडीफार क्रिएट होण्याच्या मार्गावर आहे. पण इंडियन गव्हर्नमेंट हे आपले विचार करून सगळ्या गोष्टी करत आहे. तिन्ही दलांचे प्रमुख असतील, आपले पंतप्रधान असतील, संरक्षण मंत्री असतील, सगळ्यांचे मीटिंग असतील किंवा अपोजिशन लीडर असतील, सगळ्यांना एकत्र घेऊन ह्या मीटिंग ते अरेंज करतायत, पुढची नीती ठरवतायत. पण पाकिस्तानने मूर्खासारखं एखादं पाऊल उचलून काहीतरी चुकी करू नये, नाहीतर काय होईल की जेणेकरून आपल्याला पण उत्तर देण्यास भाग होईल आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये निष्पाप लोकांचा पाकिस्तान बळी घेत आहे. ठीक आहे. आपण इथे थांबूया. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काही जे लोक असतील, शहीद लोक असतील, त्यांचा श्रद्धांजली आपण म्हणू शकतो की अर्पण करू शकतो. आणि आज इथं थांबूया. ऑपरेशन सिंदूरनंतर भरपूर घटना किंवा काय म्हणू शकतो की आपण जे इंटरनॅशनल लेव्हलला भरपूर गोष्टी हालचाली चालू आहेत. इव्हन अमेरिकेने ट्विट पण केलेलं आहे की पाकिस्तानमध्ये असलेले अमेरिकन नागरिक असतील त्यांनी काय करा की पटकन आपल्या देशात या किंवा तिथून निघून जा, कारण त्यांना वाटतं की कोणत्या क्षणी काही होऊ शकतं. त्यामुळं आता सध्या वेट अँड वॉचची स्थिती सुरू आहे. तरी आपण आपल्या आर्मी किंवा एअरफोर्स किंवा नेव्ही बरोबर राहायला पाहिजे आणि तो आपण नेहमीच राहतो. ठीक आहे. आपण थांबूया इथे आणि पुढच्या घडामोडीवर लक्ष ठेवूया. ठीक आहे. थँक्यू.